सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन, केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे. पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ॲटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती. आम्ही ती मान्य. त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे. लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. काही विनायक राऊतांनी आता तुम्ही बोलण्याआधी प्रतिक्रिया दिली. त्यांचं म्हणणं असं आहे की जर का 2022ला घटना घडली तर 2024ला उघडावं लागलं. दुसरं, आई वडील सोबत होते, मग त्यांना कोणी त्यावेळी तक्रार देण्यापासून थांबवलं होतं. तिसरं, टेरेस फ्लॅट, महिना 2 लाख रुपये, 10 कोटी रुपये हे संबंधित तुमच्याकडनं मागितले जात होते आणि दिले नाही म्हणून हे आरोप केले जातात विनायक राऊत म्हणतात. सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू. पण असं काही घडलं नाही आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत. ते अघोरी कृत्य म्हटलं. महाराष्ट्रामध्ये आणि जादूटोणा बंदी विधेयक आहे, त्याची अंमलबजावणी केली जाते. तर तुम्हाला काय सांग, कशा पद्धतीने अघोरी प्रयोग तुमच्यावरती केले गेले आणि त्यांना किती कठोर शिक्षा झाली? अघोरी कृत्य ॲज इन 2018 मध्ये, म्हणजे डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. त्याच्यासाठी आमच्या फॅमिलीजनी बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरू करू. पण गणपतीवरून आल्यानंतरच एक थोडक्यात अशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी असं अघोरी सगळ्या ह्याचं इलाजांचं स्वरूप दिलं की ते अक्षरशः सप्टेंबर 2018 पासून 22 सालापर्यंत ते त्यांनी सुरू ठेवलं, ज्याच्यात हे अघोरी कृत्य प्लस माझं मेडिकल ट्रीटमेंट्स ज्या त्यांनी केल्या, हायपोथायरॉइड असूनही त्यांनी मला जे अँटी डिप्रेसंट्स वगैरे दिले त्याच्यामुळे मला सर्वोपरीने त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे. अघोरी कृत्य काय केलं? पार्श्वभूमी राजकीय आहे. काय अघोरी कृत्य केलं? अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन, केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत. दुर्दैवाने गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाही आहेत आणि त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांनासुद्धा घेऊन जायचं. मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते
तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? आज 2026 आहे, म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026मध्ये करतायत. यामुळेच दिसून येते याच्या पाठीमागे काहीतरी काळबेरं आहे. आणि हे सगळे गैरप्रकार होत असताना त्याने स्वतः तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे की त्या प्रत्येक वेळेला माझे आई वडील माझ्याबरोबर असायचे आणि मग आईवडिलांच्याच संरक्षणामध्ये असणारी गिरिजा तिला त्याच वेळेला ह्या अघोरी प्रकाराच्या विरुद्ध आवाज उठवण्याची संधी होती किंवा तक्रार करण्याची संधी होती, परंतु त्यांनी 26पर्यंत हे का दाबून ठेवलं हा विषय आहे. पण त्याचं खरं कारण असं आहे की आता गिरिजा राऊत यांनी DVची सूट फाईल केलेली आहे गेल्या महिन्यामध्ये आणि त्याच्यापूर्वीसुद्धा आमचे वकील आणि त्यांचे वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी DVमध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या. पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ॲटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती. आम्ही ती मान्य केली नाही. मग त्यानंतर पुन्हा तिने DVचं जे नोटीस दिलेले आहे आत्ता हे माझ्या हातात आहे ते, ह्या DVच्या नोटीसमध्ये 20D प्रमाणे कौटुंबिक हिंसाचार वगैरे ते काय नोटीस दिली. त्याच्यामध्ये आर्थिक अनुतोष रक्कम रुपये दरमहा 5 लाख, तसेच कायमस्वरूपी आर्थिक अनुतोष रक्कम 10 करोड देण्याबाबतचे निर्णय सामनेवाला यांनी द्यावे. त्याचबरोबर भावनात्मक त्रासापोटी जी नुकसान भरपाई आहे ती सुद्धा 2 करोड, 2च ना 2 म्हणजे 10 करोड अधिक 2 करोड 12 करोड आणि मागे एक आहे अजून एक 50 लाख कसलं तरी आहे. त्यात भेटत नाही ठीक आहे. अजून एक 50 लाख आहे. त्याशिवाय म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं. त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत. आम्ही ही बाब आता पूर्णपणे न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये आहे. आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये गेलेलो आहोत.